चला पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये. बघा आमचा काय बेटा काय लय त्रास देतो तो सारखं मम्मी 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 मागे मागे फिरतो नुसता. हा बघा चला आधी पण शाळेतून आला त्याचे पप्पा पण आज ऑफिसला गेले. यहाँ पर कोई भी बटन ये आपको बघा, नहीं बस इथं मिलना है, ठीक है दोस्तों। वरती. अगर वरती ये बसा. काम करता है दोस्तों, कैसे काम करता है? सपोज आपका हाथ में कोई भी गन है, उस गन में दोस्तों नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. दो या तीन गन है। नमस्कार. ये तो सेटिंग है, सेटिंग काम है दोस्तों। देखो मैं एस वाला गन से ये जो गोली काय सांगतोय काय माहिती मामा मामा करतोय. डाळ भात लावलाय मी कुकर लावलाय आता. डाळ भात झाला का बघते. आधी पण शाळेतून आला. तुम्हाला मी आज सकाळचं चहा पाणी काही दाखवली नाही कारण की आज घाई घाई होती. आमचा पिऊ माहिती आहे तुम्हाला तर आज येतो. यहाँ से मैं इसको रियोग कर लेता हूँ। रियोग करने के बाद दोस्तों देखो यहाँ से जब इसका डाळ भात झाला का बघते. हा बघा भात पण मस्त झाला आता. शिजला मस्त. डाळ शिजली का बघूया. डाळ पण शिजली. फोडणी देते आता डाळीला. आता डाळला फोडणी देते. हे सगळं कापून केले. डाळ शिजली वरण भात झाला. आता डाळला फोडणी देते. मोहरी टाकली. लसूण कढीपत्ता मिरची लाल द्यायचा मस्त. कांदा टाकायचा. कांदा टाकून एकदम भारी लागतं डाळ. कांदा टाकला ना एकदम चव लागते. टमाटे टाकते. हळद हळद पण तेलामध्ये टाकायची. गरम पाणी टाकावं लागतं पण आता टाइम नाही आहे त्याच्यामुळे मी पुन्हा पाणी टाकते. गरम पाणी टाकले ना मग चांगलं लागतं. चव लागते डाळ. ही कोथिंबीर दुधलेली चांगली टाकतात. थोडं मीठ टाकते. चमच्याने मला अंदाज समजते मीठ टाकायचा मग मी हाताने टाकते मीठ. चमच्याने टाकले ना मग खायला आणि डाळ होऊन जातात. मग असंच टाकतात. असंच टाकते मी आता चांगली उकळी होऊ देते मस्त. हे बघा सर्व डाळ फोडणीची डाळ मध्ये आहे ना हा मॅगी मसाला टाकायचा. एवढी भारी लागते ना डाळ. नक्की करून बघा तुम्ही. कांदा आणि मॅगी मसाला हे दोनच टाका एकदम चव लागते. वरून माझा मॅगी मसाला टाकून द्यायचा. जसा आळून आळून खाता मग मॅगी सारखी लागते ना डाळ भात. मॅगी सारखा लागतो मस्त खायला. चव लागते ना. चला भाऊ या मग जेवायला. आम्ही आता जेवायला बसतोय. हे बा मस्त मिरच्या आणि डाळ भात बनवला फक्त. आम्ही काय 2-3 जण लोक आहेत. मिस्टर कामाला गेले आहे ना. भाजी काही बनवले नाही. हे बा अशा मिरच्या करून घेतल्या मस्त भाजून घेतल्या. मीठ तेल टाकून मस्त एकदम भारी लागतं खायला गरम गरम डाळ भात. चला भाऊ ना रात्रीचे किती वाजले आता 9 वाजून गेले.
जेवण बनवायचं बाकी आहे. काय बनवू काय समजत तर नाहीये. काय बनवायचं तेव्हा? गप्पटे ते बनव. जे बनवलं ते खाणार आहे. सकाळचा डाळ भात पडलाय थोडा चपात्या कर. आणि भाजी. भाजी पण कर. काय भाजी करू पण काय पण भाजी भाज्या कर. भाज्यांचं स्टेशन दुसरं काही नाही. आणि आमचं घरी कसं आहे माहिती का, ही भाजी नको. त्यांना ही भाजी नको ती भाजी नको. आमचा पिऊ बघा कसा मोबाईल खेळतो. मोबाईल बघत बसतो. पिऊ इकडे बघ, इकडे बघ. त्याचं लक्ष सुद्धा नाही आहे. इकडे बघ. बघा कसं बघतो. बघ ना बेटा. आता बघ. तिकडे बघ. ऑफिसला जाता घरी काम करतात परत. चला मग चपात्या बनवून घेते. हा बनवतो. कधी बिल झालं मला आता. चपात्या बनवून घ्या. हे बघा मी आता चपाती लाटते आणि माझ्या पिऊसाठी पराठा बनवून देते त्याला खायला. कसं तर भाजी चपाती खात नाही काही नाही, असं थोडंफार काहीतरी नवीन नवीन बनवून द्यायचं थोडंफार. मग मी त्याच्यासाठी आज पराठा बनवते. हे बघा मस्त तिखट मीठ टाकून ओवा टाकला थोड्या, कोथिंबीर मीठ असं टाकून मस्त बनवून देते त्याला त्याच्यासाठी. आता त्याला आवडला तर खाईल, तो नाही आवडला तर नाही खाणार. पण आपण आपलं काम आहे बनवायचं, बनवून द्यायचं काही काही नवीन नवीन. त्याच्यासाठी बनवला मी. खातो का नाही खातो काय माहिती, बघू आता. पराठा बनवला आता पिऊसाठी. हा बेटा चपात्या झाल्या माझ्या आता बघून. ते बन पहिला. पापडचा फळा बनवते मस्त तोंड लावायला. पोळीचा पापड. या सगळ्यांनी जेवायला आम्ही आता जेवायला बसलोय. पापडचा पुडा, डाळ भात चपात्या. किती पण कमी जेवण बनवते मी तरी जेवण पडतं. डाळ भात पडला सकाळचा, चपात्या गरम गरम करून घेतला आता. एवढं कमी जेवण बनवतोय मी तरी पण पडते जेवण. कारण की आमच्या घरामध्ये कोणी जे असं खाणार एवढं पडतं नाही. पापड नको करू.
थोडा बनवते पापडचा पुडा एकदम भारी लागतो. भाजी नाही राहिली तर पापडचा पुडा खाऊन घेतो गावाला. इथे भारी लागतो. गोडचं बाई बाई असं आम्ही बसतो. या जेवायला आम्ही दिवस आहे आता. त्याला काही येत नाही खाली म्हणून मी वरती बसते. बस तुम्ही जेवायला बस. आणि मग जेवा. त्या दिवशी हा बेटा सांग पडे दोन झाले दोन बसून पडे मी मला घेणार नाही. ना आले ना आले ना जरा भावाईंना माझ्या आता सगळं आवरून झालं बघा. भांडे बिंडे सगळे घासले ओटा बिटा पण टाकीचे नोटा सगळं आवरून झालं. हे म्हणजे मी त्या दिवशी भांडे डबे डुबे घासले चकाचक पुसले सगळं. पण आता हे खालचं बाकी आहे साफसफाई करायची. हे आता बघते आता एक दिवस करणार जसं टाईम भेटतो तसं करते मी आता थोडं. आता मोठा बिटा सगळं पुसून भांडे कुंडे घासून झाले. चला भावा बहिणींनो आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो काय वाटतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला सगळ्यांना गुड नाईट, बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.